2026 होली मार्च महिन्यामध्ये 3 तारखेला साजरी केली जाते. तर होलिका या मागची जी कथा आहे प्रल्हाद आणि होलिका यांची आहे. राजा हिरण्यकपशू हा स्वतःला देव मानत होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे रागाने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादला जाळण्यास सांगितले होते. होलिकाला अग्नीपासून संरक्षण होते, पण देवाच्या कृपेने प्रल्हादही वाचला आणि होलिका जळून गेली. यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमीसुद्धा साजरी केली जाते. तर मी सुद्धा अजून कोल्हापूरलाच आहे आणि माझ्या कोल्हापूरच्या घराच्या दारामध्ये मी ही छोटीशी होळी पेटवलेली आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि पुरणपोळी शिवाय होळी अशा पद्धतीने मी साजरी केलेली आहे. सगळ्यांनी हळदी कुंकू लावून होळीला ओवाळलं, नारळ वगैरे फोडला आणि मुलं बघा छोटी छोटी सगळे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने छोटीशी होळी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा.